रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे, माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा आरीच्या दातांनी, शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती, पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमती शिरकवायती, मनावरती जशी बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे, शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले, सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, ओ, ओ, दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं, कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं, दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम,
गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय एक क्लास विश्राम महफिल वो यारों की जान से भी प्यारों की रहती है बन के दिल में यार वापस वो लौटा दे जी लूं फिर मैं मौका दे याद वो आए बार बार हो अपने रूठे पर आए रूठे और रूठे ना ख्वाब टूटे वादे टूटे दिल ही टूटे ना रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना हो अल्लाह वारिया हो मैं तो हारिया हो टूटी यारियां मिला दे ओए हो अल्लाह वारिया मैं तो हारिया हो टूटी यारियां मिला दे ओए मिला दे ओए महफिल वो यारों की जान से भी प्यारों की रहती है बन के दिल में यार वापस वो लौटा दे जी लूं फिर मैं मौका दे याद वो आए बार बार हो अपने रूठे पर आए रूठे और रूठे ना ख्वाब टूटे वादे टूटे दिल ही टूटे ना रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना हो अल्लाह वारिया हो मैं तो हारिया हो टूटी यारियां आज तरी लवकर यायचं होतं रोज शाळेला उशिरा येत मॉर्निंग सर चुकलं माझं ताट बसायचं मला आतापर्यंत काय पडलं नाही तर पाठीचा मन का पुन्हा गेला म्हणून समजायचं उशिरा आठवणी आहे छोटा या या नाव सांगा प्रसंग 5-5 वेळा रोज घ्यावा लागायचं 5 वेळा
न्यावं लागायचं. प्रमेय तर 100 वेळा व्हायचं. प्रमेय तर होणार त्याचे वडील शिक्षक होते. ते मला आले बाजे म्हणले, आता तुम्ही लेस लेकरांना त्रास द्यायला तुम्ही 5-5 वेळा सांगायचे. पूर्ण आरबळून घे. घरी नेण्याला दिसायचा. आता त्याचा भाऊ जे बलदेव आहे ते लेख होता. ते जरा थोडस घरी लहान असल्यामुळे लाड आणि ते आरबळ ते आपल्याकडे ते रात्री 2 वाजता निघाले शाळेतून. उठले केले का काय म्हणजे कुठं बस कसा तास सकाळी सांगितलं. म्हणजे धास्ती सुद्धा एवढी होती एवढी होती की आम्हाला अलार्म लावायची पुढं शांत केलं जरा थोडा वेळ त्याला काय होतं. नाही सर तुमचा मारत कसा तो त्या दिवशी माझ्या मुलीला मी शिक्षा नव्हती त्यांनी त्यांना दाखवलं त्यांना आणि त्यांना पाठ नाही त्यांना उभं करायला आणि सर्वात महत्वाचं आहे तिला सांगितलं जाता कुणी लिहिलं हे लोक कळत नव्हतं. कुणी लिहिलं नाही हे बरोबर कळत. आता ते लेकरं म्हणायचे सर तिला लिहिलं नाही तू नाही लिहून बघ तुला लक्षात येतं का. म्हणजे लिहिलं नाही तर चेहरा सांगतो तो लिहिलं नाही म्हणून. नाही तर सर आम्ही पाठीमागे 10 जण कुठं काय करत होतो. मनामध्ये एक भीती राहायची ऑफ द हात 100% वाढतो तुम्ही द्या. तर ते असं छेडी कराय काय मारायचं ते पुन्हा शेवटी याचा कळत गजागोष्ट मॅडम तर म्हणले तर सर मला सुई कुठे पिटवाचो फक्त गालावर गाल ही सोडून इतकं शरीर तसं आता मुलीला मला बऱ्याच फक्त महानंदा सुटली तर कुणीच ओळखू येत नाही. कारण महानंदा माझ्या गावची. महानंदा सुटली तर कोणीच ओळखू येत नाही. हा बरोबर आहे. तिला ओळखच नाही मी. तब्येत बघलं कशी झाली आता. पिंजारी मुस्तफा पिंजारी वर्ग पहिला. शाळेत आलो 3 टाइम मार्क खाऊन जाणार वर्षापासून. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका उपाध्यक्ष अंबाजोगाईचा. पत्ते अहमद पिंजारी. माझा व्यवसाय बांधकाम कॉन्ट्रॅक्ट घेतोय छोटे मोठे जास्त मोठे बाकी काय. माझा बिझनेस आहे. नामदेव ड्रेसेस कपड्याचे दुकान आहे आणि भाग्यश्री होलसेल डेपो हे बोजेरीचं सगळे आमच्या माझं डी फार्मसी कॉलेज आहे कळमला. अजून एकदा सांग. मी श्रीकांत सुभाषराव पत्के फॅब्रिकेशनचं काम करतो. 10वी झाल्यानंतर पुढे मी BSc ग्रॅज्युएशन केलं. बालाजी महादेव साखरे शेती आणि बांधकाम व्यवसाय. मी राहुल अर्जुनराव हवळे. मी पुण्याला असतो. पुण्याला कंस्ट्रक्शन सुपरवायझर. 10वी पुढे श्रीकृष्ण महादेव
RCC काम करतोय. श्रीकृष्ण साहेबराव माने RCC काम करतोय. गडबडीने येतो ना. मी गणेश उत्तमराव जोरदार. माझा व्यवसाय शेती आणि बांधकाम. मी ब्रह्मानंदित काशीतोळे यामध्ये गोडाऊन क्लर्क म्हणून आणि CSC सेंटर. आवाज काय वाचा काय. मी खलील जमात शेख. व्यवसाय म्हणलं तर आपण 4 व्हीलर 2 व्हीलरला कलर करतो. माझं नाव भारत वारुद हेगडे. सध्या शेती व्यवसाय करतो. मी आबासाहेब मजाम्मा शेती करतो. सगळ्यांनी ओळखलं असेल. नेताजी शाळेमध्ये 7वी पर्यंतच होतं. 8वी नंतर शाळा होती. माझं नाव आहे अमोल अशोकराव वेदपाठक. मी सामाजिक न्याय विभागामध्ये माध्यमिक शिक्षक आहे. औसाहेब यांचा किस्सा सांगू का? तुम्ही यांना काय म्हणायचं, कोण होतास तू काय झालं? कारण हुशार होते आणि मला नंबर फर्स्ट क्लास पास आहे. आणि अजून एक खासियत होती याची, 7वी पर्यंत हा शिंदे मॅडमचा फेवरेट स्टुडंट होता. ऑक्टोबरचं स्पेलिंग फक्त यालाच येत होतं. माझे जी आहे हे दोघं जण एक शिस्तबद्ध विद्यार्थी. महादेव नागर. मी शेख आसिफ शेख चांद. माझा छोटासा पान मटेरियलचा व्यवसाय आहे. माझं शिक्षण BA सेकंड इयर कंप्लीट. माझं नाव शेख माजिद आहे. चिंचवडचे काय माझं नाव शेख माजिद आहे. मी आता सध्या चिंचवड उद्योग करतो. तर फोडून त्याला व्यवस्थित पार्सल करून हैदराबाद नगरला व्यवस्थित एक्सपोर्ट. मी आपल्या इथे भेट केली 12वी दयानंद कॉलेजला केली आणि माझं फिटिंग इंजिनिअरिंग झालं परभणीला. त्याच्यानंतर मी बीटेकला असताना गेट एक्झाम क्वालिफाईड झालो. 275 रँक होता. त्याच्यानंतर MTech मला गव्हर्नमेंट कॉलेज उदयपूरला राजस्थानमध्ये होता. त्याच्यानंतर मग मी ॲज अ प्लेसमेंट टू जॉबमध्ये पंजाब नॅशनल बँकमध्ये ॲज अ टेक्निकल ऑफिसर जॉईन झालो. पंजाबमध्ये होतो, राजस्थानमध्ये, नंतर आता महाराष्ट्रामध्ये आहे. सध्या ॲज अ मॅनेजर मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला काम करतो. माझं नाव अब्दुल वहाब कुरेशी आहे. मी शफीक पैगीन पटेल. माझा व्यवसाय फुटवेअरचा आहे. मला 2 मुली आहेत आणि 1 बायको आहे. मी योगेश विठ्ठल माचवे. माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. माझी फोटोग्राफी या नाव. फोटोग्राफी कुठे तुला गावामध्ये फोटो वगैरे काढायचे. जगन्नाथ सिव्हिल हॉस्पिटल आणि रिलायन्स पेट्रोल पंप दोन्हीकडे काम करतो. संसाराचा भार जरा जास्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट माझं नाव खंडेश्वर बाबूराव डुवे. मी चहाचा गाडा चालवतो. मी कविराज वेंकटराव सोनवणे. माझं DED कम्प्लीट आहे पुण्याला आणि BSc ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय आणि आता सध्या मी 8 वर्ष जॉब केला प्रायव्हेट इंग्लिश स्कूलवर मॅथ टीचर म्हणून. पण सध्या आता मी वाईफ. बारावी आर्ट्स मध्ये केलं. मॅथ्स विषय सगळ्यात आवडीचा विषय होता. पण मुलं असल्यामुळे त्याच्या निघाचला नाही. गव्हर्नमेंट मॅथ्स हा विषयाचा संपर्कच आला नाही. लग्नाच्या 10 वर्षांनी
मी करते. माझं नाव सविता पारिक आहे. तिकड पुण्याचं म्हणजे मला पुण्याला दिलेलं आहे. तिकडचं सविता बोरा आहे. मी 10वी झालेली आहे. हाऊस वाईफ आहे. नाव तिकडलं धानोरा पाचशे. 2 मुलं, एक दुसरीला आणि एक 4वीला. एकाच दिवशी आम्ही शाळेत डिलिव्हरी पण झाली. एकाच दिवशी शाळेत शिकतात पण तुझ्या मैत्रिणीची मुलगी आहे का? आणि अक्षरशः मुलं कुणी सोडणार कुणी सोडणार नाही. बघण्यामध्ये सहभाग नव्हते. आता बघा म्हणायला पुन्हा एक्स्ट्रा क्लासेस घेतले विनामूल्य, एकही रुपये न घेता न्यायचे. सुट्टी म्हणले की आमच्या घरी तर 200-300 वाढायचे. ताई तू काही पण सांगतेस घेऊन द्यावं लागते. टाक आपल्या नेत्याची शाळेत अरेंजमेंट कशी केली, कोणी केली? माझा फक्त 5 मुलींचा ग्रुप होता आणि मागच्या 2-3 वर्षापासून आम्हाला भेटायचं होतं पण आम्हाला वेळ मिळत नव्हता आणि जमतही नव्हतं. त्याच्यातल्या त्यात विठ्ठल काळे आणि त्याच्यानंतर गणेश कराड आणि इम्रान खान या 5 जणांनी ग्रुप तयार केला आणि विशेष कौतुक म्हणजे विठ्ठलचं प्रत्येक मुलीचा अपडेट्स घेतले आणि पूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन फक्त या 5 मुलांनी केलं. आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं काहीही कॉन्ट्रिब्युशन नाही, काहीच नाही. सगळी अरेंजमेंट त्यांनी केली, सगळं खर्च त्यांनी केला आणि सगळ्या मुलींना एकत्र आणलं आणि हे आमच्याकडून शक्यच नव्हतं. जे त्या आज काय मॉनिटर नाही, काय नाही. मी 2000 पासून प्रयत्न करत होते. शिक्षण जसं झाले 2003 ला माझं लग्न झालं आणि नंतर मी प्रयत्न केला वंदनाचा मोबाईल नंबर घेण्याचा. ते काय आम्हाला भेटला नाही. 2003-04 ला तिने माझा मोबाईल नंबर फेसबुक करून घेतला. नंतर कॉल करत राहिला. एवढ्या सगळ्यांना एकत्र आणणं फक्त विठ्ठलचं काम. विठ्ठल सुद्धा आठवत नव्हतं की मुलींचं कसं होतं, कधी पण आम्ही मुलांकडे कधीच पाहत नव्हतं. तसं इकडल्या साईडला सरांना काय वाटायचं का की एकमेकीला हे करून घेते. तुम्ही बघत होतात ना हिला वेगळ्या क्लासमध्ये मला वेगळ्या क्लास आहे पडते आणि मी पण आला होता ज्या मुलांचा. तर तिथे आता कळाल की आपल्या आधी विद्यार्थी नापास सर आले क्लासमध्ये दिसले पहिल्या का मागच्या पोर पास करून तुझी जिम्मेदारी. अक्षरशः पुरवण्या लिहिलेल्या मागच्या पोरांना पुरवल्या आणि तिथले विद्यार्थी पास केले. आम्हाला वाटायचं सर आले की सरांनी सगळ्यांनी अभ्यास करावा, सगळ्यांनी व्यवस्थित राहावं. सरांनी जितके प्रमेय सांगितले तितके 25. आता आमची भेट कसं व्हायला लागली आणि आम्ही मुली खूप थोडे आहेत. मुलं एवढे मोठे आहेत. आम्ही ते खर्च यायला नको म्हणत होते. मी म्हणजे 50 मुलं आहेत. ते आम्हाला काही सुद्धा माहित नाही, कशा आठवण सुद्धा नाही. मुलांना एवढा आनंद व्हायचा कारण की पहिल्या माहिताची कारण विचारले. मुलं एवढे मॅडमची लाडकी होते ना. मुलं मॅडम कधी पण आल्या की अगोदर मुलीकडे यायच्या. आता सध्या मी मुलगा सीए करतोय, छोटा मुलगा पॉलिटेक्निकल इंजिनियर. माझं नाव मनीषा नारायणराव काटे आहे. मी 10वी पर्यंत शिकले आणि मी गृहिणीच आहे. विशेष म्हणजे मला पण 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. मुलगा फिजिओथेरपिस्टला आहे, मुलगी आता फर्स्ट इयरला आहे.
मला एक नावाचं सगळं काही बोलायचं. 60%पेक्षा जास्त मार्क. माझ्या बहिणीचं भावाचं शिक्षण पण इथं झालेलं आहे. आणि मला हे म्हणजे सगळं म्हटलं तर खांडेकर सर, ढगे सर ह्यांच्या सगळ्यांच्या भेटी होत्या. खास म्हटलं तर गजाकुश मॅडमची होती. परिचय सांगायचा म्हटलं तर खूप छान आहे. म्हणजे पहिल्या आठवणी काढणं हे करणं म्हटलं तर खरंच उजाळा देणारच आहे तो. आणि आता असं वाटतं की आपण पहिल्या वर्गात गेल्यासारखा अनुभव घ्यावा, पण कळाले नाही. आता आपल्या मुलांना बघून वाटतं आपण आता मुलांना पण तेच उदाहरण देतो, तुम्ही पण शिका. आम्ही जे केलं नाही ते तुम्ही करा. पण खरंच म्हटलं तर असे म्हटलं तर खरंच मस्के सर, खांडेकर सर, ढगे सर ते खरंच मार्गदर्शन देणारे आपले गुरु होते. आणि अजून पण त्यांचा सल्ला घेणं हा आपल्याला वाया जाणार नाही. खरंच इथून पुढे पण आपल्या मुलांना पण ह्यांचं मार्गदर्शन करा असं मला वाटतं. मी मानंदा महादेव शेठ, आताचा मानंदा सोबायर कांदे. माझं शिक्षण MA झालेलं आहे. मला 2 मुले, मुलगा मला बीटेक करतोय आणि मुलगी 10वीला आहे. आणि विशेष म्हणजे शेकोडीत मी अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मला गोविंदा सरांनी सायकलवर आणलेले शाळेमध्ये. आपण 5वीला चाललेलं सायकलवर. त्याच्यानंतर सुरू झाले आम्हाला पाठीमध्ये शाळा सुरू ब्लाउज लेडीज टेलर डिझायनर. MA करते. एक मुलगी तुमची आठवण येते. माझी परिस्थिती अशी, मी मशी राखायला जाते. माझं नाव काय सरलं सांगून अभ्यास केला. मुलांना मी मार्क्स शिकवायची सगळ्यात धीट मुलगी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इंट्रोडक्शन कशा. मेरा नाम शेख तबस्सुम आसिफ, निकी नेम तब्बू. 2 मुली आहेत. मोठी मुलगी इंजिनिअरिंगला आहे, छोटी 10वीला आहे. आणि माझ्या मिस्टरांचं नाव शेख आसिफ. मला सर्वांना माहिती आहे, सर्वांना माहित नाही रिलेशन जोडायची होती का पुन्हा शाळा सोडली मॅजिक हो गया. लहानपणी मी एकाच गल्लीत होतो, मोठे झाल्यावर मी एकच गल्लीमध्ये. गल्ली मी एकच आहे. आईचं घर पुढं
त्यांचं घर माग भांडवल नाही ना? भांडवल नाही डोळ्यातले म्हणून? रिक्षा तक नाही लागतात तू भांडं रिक्षा शिक्षक मी संदीप बिरादार आणि मला माहित आहे की तुम्ही सर्वजण मला ओळखत असाल. माझं MSc कॉम्प्युटर झाले. थोडं जोरात वेगळे होते. ते एक वर्ष माझ्यासाठी सुवर्ण वर्ष असं मी समजेल. आणि काय असतंय अध्यात्मामध्ये सांगण्यात जाते की माणूस जेव्हा आनंदात असतो तेव्हा त्याला प्रत्येक क्षण लक्षात असतो. बरोबर. आणि तसंच काहीच माझ्यासोबत आहे. प्रत्येक क्षण म्हणजे लक्षात आहे. आणि जसं तसं फक्त एवढं होतं की एक आठवण सांगतो. दोन्ही सरांनी परीक्षा घेतली होती, बीजगणित आणि भूमिती. मला पहिल्या परीक्षेत बीजगणितामध्ये चांगले मार्क पडले होते, पण भूमितीत म्हणजे एकदम कमी मार्क. आणि मग सर म्हणायचे घरी जाऊन सही घेऊन या. आणि ते घरी दाखवायचे डेअरिंगच व्हायचं नाही. आणि रोज घरी म्हणजे रोज सरांचं छेडा करायचं. मग सरांनीच आमच्या काकांना सांगितलं. पुन्हा मला मार्क चांगले अशा बऱ्याच आहेत आठवणी. आणि आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवर, आम्ही रोज बोलत असतो. आणि कंटिन्यू सगळं लक्षात आलं का? अनेक गोष्टी तुम्ही आता शेती करताय, कुणी संसार करताय, मूळ इंजिनिअरिंग. त्यांचं स्वप्न लेकरात पूर्ण करायचं. त्यांचं स्वप्न हे लेकरामध्ये पूर्ण करायचं. सर्व विद्यार्थी चांगल्या स्टेजमध्ये चांगलं कार्य करतात. ज्या त्या ठिकाणी आहेत ते चांगलं झोपून देऊन काम हे सर्वात महत्वाचं आहे. आता या मुलीने सांगितलं 7वी पर्यंत आवाज निघत नसणार आहे. सांगितलं किती व्यवस्थित सांगितलं. आणि तुम्ही ज्यावेळेस सांगायला त्यावेळेस तिला एक वाक्य अतिशय महत्वाचं. तुम्हाला माहिती तर मी आता काय सांगू. तिने हे सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि लक्षात घेता आम्हालाही सुद्धा ती जागा झाल्यात ना त्या. प्रत्येक विद्यार्थी कसा आहे काय. आता विठ्ठल जे आहे तो कुठं बसवायला क्षेत्रामध्ये पहिल्या आधुनिक क्षेत्रामध्ये आहे. साखरेचा एक प्रसंग आहे तो सांगतो. साखरेचा प्रसंग आहे. कोण आहे ते उभा करा आधी. साखरे. आता हे बघा लक्षात घ्या फक्त. त्याचा भाऊ जे आहे आत्माराम तो आपल्याकडे शिकला. त्याच्या घरी माझं जाणं येणं असायचं. काय काय इकडं तो त्याला शाळा बुडवली. तो शाळेत आला नाही. मी माझ्याच कामासाठी त्याच्या गल्लीतून चालू होतो. मला माहिती नव्हतं. त्यानं बघितलं मला कुठून तरी त्या ठिकाणी खेळत होता. तो शाळेत आला होता. माझं लक्षही नव्हतं. मी माझ्या कामासाठी निघालो होतो. तर त्यानं पाहिलं मला. त्याला वाटलं आता ही घरी जात होतं. घरी गेल्यानंतर ते आपण जे शाळेत गेलो नाही ते सगळं त्या घरी कळत आहे. त्याला इकडून पळ काढला. तो गेला परळीला. तर ते मला वाटतं आताच्या तिकडं आताच का तिथं गेला तो. आणि त्याचे आई वडील सकाळी शाळेमध्ये. काय झालं म्हणजे तुम्ही काल गल्लीत आला होतात म्हणत. मग विचार करायला म्हणजे आलो असेल म्हणलं. तुम्ही त्याला पाहिलंही नाही. तुम्ही नाही पाहिलं पण त्याला तुम्हाला पाहिलं. आणि बाकीच्या मुलांनी सांगितलं की सर घरी जायचे तर आपलं काही खरं नाही. आणि पुन्हा त्याला हे कसं आहे मी सहज मी किती चाललो घरी. रोडला उभा राहिलं. आणि मग ते लेकरं त्यांना म्हणतात मित्र मस्के सराव पुढे बसायची सुद्धा हिंमत नाही. गप्पा कसं काय मारतात. सर मी आजपर्यंत तुमच्या समोर आलो नाही. त्यांचं काम
आहे त्या वेळेला तुम्हाला त्या गोष्टी करणंही महत्वाचं होतं. त्या अडचण नाही. तुझं लग्न 2003 मध्ये झालं ना, माझं 1 मध्ये झालंय. फक्त माझं त्याच्यामध्ये विठ्ठल गाडी निघली भेटणारा, त्याच्यानंतर चौगुले. सर मी आणि अश्विनी फेवरेट स्टुडंट कॉम्पिटिशन असायचं भाई घेऊन पळत मुलांमध्ये मी फेवरेट होतो. अश्विनी कुठे एक मिनिट सरांचा एक डायलॉग होता मला काय म्हणायचे, वहीन तू शिक रे बाबा, तू लई हुशार आहे. शेअर मार्केटमध्ये खूप काही चांगलं आहे. 2-2.5 लाख रुपये महिना पडते. राजाराम भेंडेकर तुम्हाला सांगतो ना, आणि त्याला कुठेही आपण म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपण स्वतः काही रिस्क घ्यायची गरज नाही. नाही आपण रिस्क नाही घ्यायची. शेअर मार्केटची खूप जबाबदार ह्या कार्यक्रमासाठी खरं म्हणजे माझं यायचं उद्या नियोजन होतं, परंतु मी पुण्याला गेलो. गेलेल्या रविवारी गेलो पुण्याला. विठ्ठलला म्हणलं होतं मी कसंही केलं पण येईल, पण तिथून मला काही यायची खूप अडचण झाली. पण रात्री मला यावंच जायचंच कार्यक्रमाला. आता जुनी मुले आली तर आणि मी नाही म्हणलं तर थोडी नाराज होती. त्याच्यासाठी रात्री बसलो आणि सकाळी 7:30 वाजता मी इथं आलो. मला 3 मुलं होती. तुम्हाला तुमच्या मोठा मुलगा तुमच्या लहान होता का, तर 3 मुलांमध्ये एक काल कोविड मध्ये एक एक्सपायर झाला, नंबर 2चा. तो शाळेत पहिला होता. आणि आतापर्यंतच्या माझ्या रेकॉर्डमध्ये जशी माझी सर्व्हिस झाली जवळपास 29-28 वर्षी शाळेत, किंवा मी ऐकण्यात 150 पैकी 150 किंमत गणितात मार्क घ्यायला तेवढाच मुलगा होता. तर आउट ऑफ 150 पैकी 150 मार्क. पण दुर्दैवानं आपलं तो बीला फर्स्ट आलता. आणि विशेष म्हणजे त्याचं रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं. रेल्वेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, पण ते लॉकडाऊन लागला. जे काय व्हायचं ते होऊन गेलं. तो एक्सपायर झाला. 2 मुलं, एक लहान आहे त्याचं लग्न कालच्या 21 तारखेला झालं, 21 एप्रिलला. आणि मोठ्याचं लग्न 16 जूनला झालं, जून 16 मध्ये. तर तो गव्हर्नमेंट इंजिनियर आहे, इलेक्शिपमध्ये पाडेशिवला आहे. आणि त्याची मंडळी ही ST आहे. आणि त्याची मंडळी जी आहे ती माझ्या म्हणजे माझा 10वीचा जो क्लासमेट आहे त्याची मुलगी. आम्ही दोघं जणी बाई म्हणजे 10वीचा तो क्लासमेट आणि पुढे आम्ही नातेवाईक गेलो अभिनंदन करायला. त्याने डायरेक्ट मला तुझा मुलगा काय करते पाडेशिवला आहे. ठीक आहे, मी तुझ्यापासून त्या दिवशी घेतला तुझ्याकडे सोय येऊन या, हरकत नाहीये म्हणून. 1 रुपयाही नाही घेतला. लग्न त्यांना करून दिली व्यवस्थित. त्या लग्नाचे कपडे हिंदी विठ्ठलला सगळं पाहिजे, कारण तो काम तसं आहे. तर सोलापूरला माझी रिटायरमेंट 2021 मध्ये मार्च 21 ला रिटायर झालो. आणि आता घर बांधले सगळे घर अगोदर बांधले. काहीही करणार नाही, कारण ऑन द स्पॉटला जर कुठं पैसे लागलेच तर कुठून पैसे नाही. आणि मला तशी मोठ्या मुलाची जशी परिस्थिती झाली, मोठा मुलगा वास्ट कंपनीत लागला. माझ्या मोठ्या मुलाची लोकांनी नोकरीला लागायला पैसे लागते, मला नोकरीला सोडायला पैसे लागते. मोठ्या मुलामध्ये नोकरी लागल्यामुळं त्यांचे जे डॉक्युमेंट असतात एनओसी आम्हाला दिल्या कंपनी, त्यांनी डॉक्युमेंट देण्यासाठी मला 2.5 लाख रुपये
2.5 लाख घडली अग्रीमेंट करून घेतलं आणि एक महावितरण अग्रीमेंट करून घेतलं 3 लाखाचं 3 लाखाचं अग्रीमेंट करून घेतलं आणि 1 वर्ष बी झालं नाही त्याला महापालिकेमध्ये नोकरीला त्याने म्हणला पप्पा काही करा एवढे 3 लाख जर मी आधी जर माझ्याकडून काही नसतं तर हे शक्य पण ते त्याची 3 लाख भरले तिथून तो महापालिकेला लागला 1-2 वर्ष होत नाही तोपर्यंत तो लागला जनरेशन मी तुझ्यासाठी 10 पडले तर ज्योतिराम कुठे सगळ्यात लहान आणि लहान म्हणजे वारा आलं तर असली आणि जबरदस्ती काम लावतात नाही तुम्ही माझं नाव रामदास दत्त बेंडेकर. मी काटनांदूर जवळ चोपनवाडी माझं गाव. आता सध्या राहायला एक 20 वर्ष झालं मी पुण्यालाच असतो कंपनीमध्ये कामाला. सगळ्यात महत्वाचे साठे सरांनी सेवानिवृत्ती सांगितली. तोही गणिताचाच आहे, मी गणितच आहे. तो त्या ठिकाणी क्लासेस 5वी ते 10वी पर्यंत आहे. जशी बट्टी इथं होती गणित सुधारायची सर्वात महत्वाचं आहे तुमच्या जवळचे